हॅलो नमस्कार. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवत आहे की मी एक 10 ते 15 मिनिटामध्ये कसं स्वयंपाक बनवला आहे. जर मला घसा बसलेला आहे तर मला आवाज तुम्हाला प्रॉपर येत नसेल. हे पहा, मी इथे पीठ घेतलेलं आहे. पीठ घेऊन मी 3 वाट्या भरून घेतलेलं आहे, जे की ते 4 माणसांसाठी चपात्या पुरे होते. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चारी बाजूंनी पाण्याचा शिंतोडा देऊन व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर बघा मी त्याचे कसे गोळे बनवणार आहे का, असे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला चपाती लाटताना खूप इझी जातं. गोळे असतील तयार तर पटापट आपण चपाती लाटू शकतो. ते बघा गोळे माझे तयार झालेले आहे. आता मी लगेच चपाती बनवण्याची तयारी करणार आहे. तर मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा व्यवस्थित तापून द्यायचा आहे. तवा व्यवस्थित तापल्यानंतर चपाती घालायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे माझी चपाती तयार झालेली आहे. ठीक आहे, ही चपाती तयार झाली. आता आपल्याला करायचं आहे भाजीला फोडणी द्यायची आहे. सॉरी, डाळ बनवायची आहे आपल्याला. तर डाळीसाठी मी तेल वापरणार आहे. थोडंसं 1 चमचभर तेल वापरायचं आहे. तर तुमच्याकडे जे काही जिन्नस असतील, जिरं, मोहरी, लसूण जे काही असेल ते सगळं टाकून द्यायचं आहे. त्याची फोडणी चांगली तडतड उडली पाहिजे. त्याच्यानंतर जी मी कुकरमध्ये शिजवून ठेवलेली डाळ आहे ती डाळ ओतली आहे. मला इथे एडिट करता नाही आलं ते, कारण मी शूट नाही घेतलं होतं कुकरचं. अशा प्रकारे डाळ आपली फोडणी दिली. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी मीठ टाकलं आहे चवीनुसार. तर अशा प्रकारे आता मी कढई तापायला ठेवली आहे. कढईमध्ये मी कांदे टाकले आहेत. कांदे व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत आणि मग नंतर तेलामध्ये ते चांगले लाल होईपर्यंत परतवायचे आहे. इथे मी ॲक्च्युली पनीरची भाजी बनवत आहे, पण मला पनीर म्हणजे कापलेलं आणि ॲक्च्युली मी घरी बनवलं पनीर होतं, पण मला त्याचं शूटच घेता आलं नाही. त्याच्यामुळे मी इथे फक्त मसाला तेवढा तयार कसं करायचं ते दाखवत आहे तुम्हाला. अगोदर जिरं टाकलं, त्याच्यामध्ये मोहरीचे तुकडे टाकले, सॉरी मोहरी नाही, लवंगचे 3-4 तुकडे टाकले, काळी मिरी 3-4 तुकडे टाकले. अशा प्रकारे कांदा लाल झालेला आहे आपला. जसाच लालसर रंग चढायला तसंच आपण टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि 5 ते 6 मिनटं त्याला चांगली वाफ येऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता मी बघा वाफ दिलेली असेल. वाफ दिल्यानंतर टोमॅटो मस्त शिजून जातो कांद्यामध्ये आणि मग आपल्याला मिश्रण त्याचं वाटण करायलाही इझी पडतं, म्हणजे पाण्याचा वापर करावा लागत नाही. तर हे ऑलरेडी तेल आणि त्या भाज्यांचं सुटलेलं पाणी, कांद्याचं पाणी त्याच्यामध्ये होऊन जातं. चला तर मग बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला शेअर खूप